विकसित महाराष्ट्राचा संकल्प, शेती, महिला आणि पायाभूत सुविधांवर अर्थसंकल्पात विशेष भर. जळगाव विकसित महाराष्ट्र 2026चा अर्थसंकल्प हा राज्याच्या प्रगतीचे नवे दालन उघडणारा असून यामध्ये शेतकरी, महिला आणि युवकांसाठी क्रांतिकारी तरतुदी करण्यात आल्या आहेत, अशी माहिती राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री श्री संजय सावकारे यांनी दिली. जळगाव येथील भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जळगावच्या खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, आमदार राजूमामा भोळे, विशाल त्रिपाठी, मनोज भंडारकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मंत्री सावकारे यांनी सांगितले की राज्याचा हा अर्थसंकल्प प्रगतिशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन या 4 मुख्य स्तंभांवर आधारित आहे. शेती क्षेत्रासाठी मोठी घोषणा करताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीककर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे. तसेच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. याशिवाय मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरूच राहणार असून सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. महिला सक्षमीकरणावर भर देताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी मोठी तरतूद करण्यात आली असून राज्यात आत्तापर्यंत 27 लाख लखपती दिदी झाल्या आहेत. ही संख्या आगामी वर्षात आणखी 25 लाखांनी वाढवण्याचा सरकारचा मानस आहे. सिंचन क्षेत्रासाठी जळगावसह उत्तर महाराष्ट्रासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या नारपार गिरणा नदीजोड प्रकल्पासह इतर नदीजोड प्रकल्पांसाठी कोट्यवधींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि थोर समाजसुधारकांच्या स्मारकांसाठी विशेष निधी देण्यात आला आहे. विशेषतः महात्मा ज्योतिबा फुले यांची 200वी जयंती आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त विविध विकासकामे हाती घेतली जाणार आहेत. आरोग्य क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी राज्यात नवीन वैद्यकीय महाविद्यालये आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा विस्तार करून उपचारांची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. हा अर्थसंकल्प महाराष्ट्राला आर्थिक महासत्ता बनवण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. रस्त्यांची जाळे मोठ्या प्रमाणामध्ये या महाराष्ट्रात तयार झालेले आहेत. एअरपोर्टही बरेचसे ऐकलं असेल किंवा सुरुवातही झालेली तुम्ही पाहिली असेल की सोलापूरचं एअरपोर्ट सुरू झालं, सोलापूरचं एअरपोर्ट सुरू झालं आहे, आपलं जळगावचंही एअरपोर्टचं विस्तारीकरण होत आहे, अशा अमरावतीचं एअरपोर्ट सुरू झाला, अशा अनेक भागाचे एअरपोर्ट हे सुरू झाले. जेणेकरून तिथलं ट्रान्सपोर्टेशन जे आहे ते पटकन करता आलं पाहिजे. ही शहरं, छोटी छोटी शहरं एक मोठ्या शहराला तातडीने जोडली गेली पाहिजे. या दृष्टीने ट्रान्सपोर्टेशनची सिस्टम तयार होते आहे. मेडिकलच्या बाबतीमध्येही प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळपास मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा मानस शासनाने ऑलरेडी डिक्लेअर केलेला आहे. आता कोकणातही एक मेडिकल कॉलेज सुरू करायचे डिक्लेअर केलेलं आहे. आपल्या इथे ऑलरेडी मेडिकल कॉलेज सुरू आहे. त्याचं जवळपास 85% काम आपल्या इथलं झालेलं आहे. त्याचं काम इथून त्या प्रमाणे सुरू आहे. आपल्या इथे एअरपोर्टचं काम सुरूच आहे. त्याचं इथे लँडिंगच्या आणि स्टँडिंगच्या जी कॅपॅसिटी आहे ती वाढवण्याचं काम सुरू आहे आणि त्याची धावपट्टी वाढवण्याचं काम झालेलं आहे. त्याचंही काम सुरू होणार आहे.